नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गौतम अदानी. तर मित्रांनो, आता गौतम अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे ठरलेले आहे. तर भारतातील उद्योगपती गौतम अदानी जागतिक यादीत 12व्या क्रमांकावर आहे. भारताच्या यादीमध्ये ते प्रथम क्रमांकावर आहे व वर्ल्ड यादीत ते 12व्या क्रमांकावर आहे. एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे ठरलेले आहे. हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? तर ती योजना आहे ऑप्शन क्रमांक 2, पृथ्वी आणि विज्ञान. विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पृथ्वी विज्ञान या नव्या योजनेला मंजुरी ही दिलेली आहे. केंद्र सरकारने पृथ्वी आणि विज्ञान या योजनेसाठी पुढील 5 वर्षात 4,797 कोटी रुपये खर्चून ही तरतूद केलेली आहे. हा पॉइंट लक्षात असू द्या. कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत 5 वर्षासाठी करार केलेला आहे? तर या देशाचे नाव आहे ऑप्शन क्रमांक 3, गयाना. गयाना देशासोबत भारताने 5 वर्षासाठी कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी हा करार केलेला आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा कुठे होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पणजी. 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा ही पणजी येथे होणार आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात 10 वर्षात राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण लांबीत किती टक्क्यांची वाढ ही झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 60%. आता राष्ट्रीय महामार्गात 60% वाढ ही झालेली आहे. तर भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची आता एकूण लांबी झालेली आहे 1,46,145 किलोमीटर एवढी. हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. खालीलपैकी कोणत्या भारतीय चित्रपटाला IMDb मध्ये 2023 या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे रँकिंग मिळालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 12th फेल. 12th फेल या चित्रपटाला IMDb मध्ये पहिल्या क्रमांकाचे रँकिंग हे मिळालेले आहे. तर मित्रांनो, आपण IMDb चा फुल फॉर्म देखील बघून घेऊया. तर त्याचा फुल फॉर्म आहे इंटरनेट मूव्ही डाटाबेस. तर या IMDb मध्ये 2023 वर्षातील पहिल्या क्रमांकाचा रँकिंग मिळालेला चित्रपट आहे 12th फेल. नेक्स्ट चालू घडामोडी. नॅशनल सॅम्पल सर्जरी, त्यालाच आपण NSO देखील म्हणत असतो. तर या NSOने दिलेल्या माहितीनुसार भारताची चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ किती टक्के राहण्याचा अंदाज आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1.8%. आता NSOने दिलेल्या माहितीनुसार भारताची चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रातील वाढ ही 1.8% राहण्याचा हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, चालू आर्थिक वर्षात देशाच्या सेवा क्षेत्रातील वाढीचा दर हा 6.3% राहण्याचा अंदाज आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. नाशिक येथील होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभांकर चिन्ह म्हणून कोणत्या प्राण्याची निवड करण्यात आलेली आहे? तर तो प्राणी आहे ऑप्शन क्रमांक 4, शेकरू. आता नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभांकर चिन्ह म्हणून शेकरू प्राण्याची निवड ही करण्यात आलेली आहे. मित्रांनो, 4 पॉइंट आहे ते देखील जाणून घेऊया.
तर या महाराष्ट्र राज्यात नाशिक येथे 12 ते 16 जानेवारी कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आलेले आहे. तर विकास भारत 2047 संकल्पनेत आधारित नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. महोत्सवाच्या शुभांकर चिन्ह म्हणून शेकरूचे अनावरण अनुराग ठाकूर आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यात 16 वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. ICCच्या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूला मिळणाऱ्या सर ग्राफिड सोबर्स करंडक पुरस्कारासाठी कोणत्या 2 भारतीय खेळाडूंना नामांकन हे मिळालेले आहे? तर या प्रश्नात तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विराट कोहली आणि रवींद्र जडेजा. तर मित्रांनो, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या 2 भारतीय खेळाडूंना हे नामांकन मिळालेले आहे. तर अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण घेत असलेले हे करंट अफेअरचे प्रश्न आपल्या सेपरेट करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. आपल्या ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी येत्या परीक्षेत मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.